नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज पावसाळी अधिवेशनाचा आज हा तिसरा दिवस होता। तिसऱ्या दिवशी मध्ये बऱ्याचशा घोषणा झाल्या। काल खरं तर अर्थसंकल्प होता। देशोन्नतीच्या माध्यमातून प्रत्येक घडामोड दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की याच बरोबर आपण म्हणजे अगदी इथल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक मंत्र्यांचं स्टेटमेंट, प्रत्येक विरोधकाचं स्टेटमेंट, सत्ताधाऱ्यांचं स्टेटमेंट, प्रत्येक गोष्टीबद्दलचा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। आज हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी नक्की काय झालं या सगळ्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार सूर्यकांत भारतीय सर। सूर्यकांत भारतीय सर, नमस्कार। खरं तर आज तिसरा दिवस आहे, काय वाटतं? आणि कालचा जो अर्थसंकल्प झाला त्याच्यावरती ही विरोधक तुटून पडले आहेत आणि आज देखील बऱ्याचशा घोषणांचा वर्षाव होतो, काय वाटतं कितपत सत्य आहे? हे कालचा जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पामध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका येतात आहे आणि त्या निवडणुकांमुळे त्याचा एक परिणाम या अर्थसंकल्पावर होणार असे सगळ्यांनीच गृहीत धरलेलं होतं। तशा पद्धतीचा तो अर्थसंकल्प आलेला आहे आणि काही महत्वाच्या घोषणा होणार हे जसं आपण सुरुवातीच्या परवा जे आपण बोललो त्यामध्ये आपण हे म्हटलं होतं की जसं तुम्ही त्या दिवशी कर्जमाफीचा विषय काढला होता, आम्ही त्याला अनुभवाने असं म्हटलं होतं की कर्जमाफी मिळणार नाही, परंतु शेतकऱ्यांना त्याच्या संदर्भातला काही ना काहीतरी मिळेल। आणि प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस जो एक 5,000 रुपये प्रति हेक्टरी जो एक देण्याचा एक प्रयत्न सरकारने केलेला आहे त्याचा परिणाम मात्र निश्चित या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल। महिलांचा जो विषय केलेला आहे की मध्य प्रदेश सारखे, त्याचाही आपण त्या दिवशी उल्लेख केला होता। ती तशीच्या तशी ती योजना इथे आणलेली आहे। 1,500 रुपये 21 ते 60 वर्षाच्या महिलांना महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये होईल। एक प्रकारचं वेलफेअर बजेट असं पूर्णपणे जरी नाही म्हटलं तरी एक विधानसभेला हा जो विरोधकांनी जो आरोप केलेला होता की हे विधानसभेचं निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट आहे, तर ते काही प्रमाणामध्ये ते दिसून येतं, परंतु ते पूर्णपणे आहे असं मला वाटत नाही। दुसरा त्याच्या संदर्भातला विषय असा आहे की कालचा एक वेलफेअर जसं बजेट पूर्ण झालं याच्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः बेरोजगारांसाठी जो स्टायपेंड 10,000चा दिलेला आहे तोही एक महत्वपूर्ण त्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। कारण अर्थसंकल्पावर जी प्रतिक्रिया याच्या त्या येऊन गेलेल्या आहेत। काल मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देवेंद्र फडणवीसांना भावांतर योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा विचारलेलं होतं। अर्थात ते पूर्ण बजेटची कॉपी अजून आलेली नाही, त्याचा अभ्यास आपला सुरू आहे। भावांतर योजनेच्या संदर्भामध्ये काय विषय आहे तो एकदा ते पूर्ण अर्थसंकल्प वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येईल, परंतु भावांतर योजना ही सुद्धा एक महत्वपूर्ण योजना शेतकऱ्यांच्या समोर येईल असं मला वाटतं। कालच्या ज्या अर्थसंकल्पामध्ये एक जी घोषणा राहून गेली ती तीर्थक्षेत्र च्या संदर्भामध्ये जी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आजच्या याच्यामध्ये कामकाजामध्ये त्यांनी ती घेतली, त्याची घोषणा केली की जी मंडळी तीर्थयात्रेला आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही त्या मंडळींना प्रवासामध्ये किंवा तीर्थक्षेत्राला जाता येईल। जसे हजचे यात्रेकरू जातात तसं एक हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध अशा लोकांसाठी त्यांनी ती योजना आलेली आहे। त्याचे काही क्रायटेरिया याचे आहेत ते येतील, परंतु महत्वाचा जे विधानसभामध्ये आणि विधान परिषदेमध्ये आजच्या कामकाजाचं जे म्हणतो की तिसऱ्या दिवसाचं, त्याच्यामध्ये एक शक्तीपीठाचा विषय हा विधान परिषदेमध्ये आला। हे जे शक्तीपीठ महामार्ग जो आहे, हा शक्तीपीठ महामार्ग हा जवळपास वर्ध्यापासून म्हणजे पवनार वर्धापासून तर तिकडे सिंधुदुर्गमध्ये, त्याच्यामध्ये गोव्याचा एक जिल्हा त्याच्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। हा मॅक्झिमम महामार्ग जो आहे तो विदर्भातले 2 जिल्हे आणि मराठवाड्यातले काही जिल्हे आणि कोकणातून तो जाणारा महामार्ग आहे। त्याला मात्र सतेज पाटील जे आहे कोल्हापूरचे, त्यांनी मोठा विरोध केला। त्यांनी म्हटलं की एक पर्यायी मार्ग असताना तुम्ही हा महामार्ग कशाला देता, अशा पद्धतीचा त्यांनी एक तो विषय केला आणि जवळपास 83,000 कोटीचा तो महामार्ग आहे। त्यांनी एक आपला मुद्दा, विरोधाचा मुद्दा मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रावर आज मोठं कर्ज आहे, त्याच्यावर हे 83,000 कोटीचा पर्यायी मार्ग असताना याच्यावर खर्च करणे म्हणजे महाराष्ट्र आणखीन कर्जबाजारी करणे, अशा पद्धतीचं त्यांनी मल्लीनाथी केली आहे। आता त्यांच्या दृष्टीने हा विषय बरोबर आहे, कारण एक तर ही गोष्ट कशी आहे की कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि मुंबई आणि औरंगाबाद, ज्याला असं संभाजीनगर ज्याचं असं की हा जो एक गोल्डन ट्रायंगल आहे तो व्यापारासाठी फार सोयीचं होऊन जातं या लोकांना, मुंबई आणि पुण्यासाठी। खरं तर शक्तीपीठ महामार्गाच्या ज्या कामाला आहे किंवा याच्यासाठी आज सतेज पाटलांनी त्या संदर्भात विरोध केला आहे, काय सांगता येते त्या संदर्भात? सतेज पाटलांनी खरं म्हणजे हा शक्तीपीठाला जो त्यांनी विरोध केला आहे तो कदाचित त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकेल। त्यांनी विशेष मुद्देही मांडले। त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये
की ऑलरेडी 83,000 कोटीचा हा महामार्ग आहे. महाराष्ट्रावर एवढं कर्ज आहे, त्याच्यात आणखीन कर्ज पडेल. आणि त्यांनी असा मुद्दा मांडला की याची कोणी डिमांड केलेली नव्हती, म्हणजे मागणी केलेली नव्हती, आणि हा खर्चाचाही विषय आहे आणि गरजही नव्हती असं त्यांनी म्हटलंय. हा विषय मांडत असताना ते असं म्हणाले की ऑलरेडी जो हा पवनार वर्ध्यापासून निघणारा जो महामार्ग आहे, जो सिंधुदुर्ग या जिल्ह्यापर्यंत जाणार आहे, त्याच्यामध्ये 11 जिल्हे कव्हर होणार आहेत, तर याला ऑलरेडी पर्यायी मार्ग आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा नवीन मार्ग कशासाठी देता असं ते म्हणाले. आणि त्यांनी पैशाचा पण सुद्धा विषय केला आणि कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे ही त्यांनी त्याची बाजू मांडली. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रामुख्याने हा जो महामार्ग जातो आहे तो महामार्ग विदर्भ मराठवाड्यातले बहुतेक जिल्हे कव्हर करतो आणि तो कोकणामार्गे तो तिकडे गोव्याला जातो. आता हे कसं आहे की महाराष्ट्रातले हे जे दोन प्रांत आहे, जे विदर्भ आणि मराठवाडा प्रांत जे आहे, हे दोन्ही प्रांत आर्थिक दृष्ट्या विकासाच्या दृष्टीने मागासलेले प्रांत आहे. यांचा जो व्यवसायासाठीचा म्हणून जो आर्थिक विषय आहे जो तो मुंबईपर्यंत आणि ह्या गोल्डन ट्रायंगल ज्याला असं म्हणू आपण, की पुणे, नाशिक, मुंबई, आणि या सगळ्या त्याला पोहोचण्यासाठी उशीर लागत होता. समृद्धी महामार्गाने 8-10 तासामध्ये तो तिथला त्यांचा जो शेतमाल असेल किंवा तिकडे जे प्रोडक्शन असेल ते मुंबईपर्यंत पोहोचेल आणि त्याचा एक्सपोर्ट करता येईल त्यांना. आत्ताच्या पोझिशन मध्ये कसं आहे की कोकणवाल्यांना मुंबई पुणे जायला अप्रोचला फार सोपं आहे, पण विदर्भातल्या माणसाला, चंद्रपूर मधल्या माणसाला किंवा वर्ध्याच्या माणसाला, मराठवाड्या माणसाला इथपर्यंत जायला रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना पोहोचवणं अवघड आहे. म्हणून हा महामार्ग महागडा जरी वाटत असला तरी तिथल्या विकासाच्या दृष्टीने ही जे कनेक्टिव्हिटी जी आहे ही कनेक्टिव्हिटी करणं गरजेची आहे आणि शेतकऱ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आता त्यांनी विरोध काय केला की म्हणजे भाई जगताप ते असं म्हणाले की ऑलरेडी विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी इतक्या घेतलेल्या आहेत की ते आता अल्पभूधारक होते. आता मला हे सांगायचं आहे की कोल्हापूर जो हा विषय मांडत असतील तर मला सांगा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांचे जे बंगले उभे आहेत ते शेतकऱ्यांच्या म्हणजे सुपीक जमिनीवरच उभे आहेत. तिथे जे राजवाडे उभे झालेले आहेत ते शेतकऱ्यांच्या जमिनीवरच उभे झालेले आहेत. हा विषय का, ते विषय विकास करायचा असेल तर जमिनी लागणारच आहेत आणि जमीन ही आणि या शक्तीपीठाच्या मार्गापासून एक प्रकारे म्हणजे काय त्याच्यावर काय बोर्डिंग हाऊससाठी हा महामार्ग असणार आहे का? हे दळणवळणाचे केंद्र हे मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विकसित झालेले नव्हते, म्हणून हा विदर्भ आणि मराठवाडा प्रांत मागे पडला. हे गमक इकडची पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी समजूनच घ्यायला तयार नाही. त्याच्यामध्ये सतेज पाटील एक आहे, त्यांचा स्वार्थ असू शकतो कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याच्यामध्ये, परंतु ते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाहीत. त्यांनी केलेला आहे. काही शेतकरी, शाहू महाराजांनी पण याचा विरोध करून आंदोलन केलं होतं. हो, शाहू महाराज त्यांचं बरोबर असू शकेल कदाचित, पण मी विदर्भातून येतो, मी एक पत्रकार म्हणून मी माझ्या प्रांतातल्या मला माझ्या शेतकऱ्यांच्या बाजू मांडले पाहिजे. हा, इकडच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचा किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध असू शकतो, परंतु तो विरोध कुठल्या प्रकारचा आहे की हा महामार्ग करणारच नाही. आणि तुम्हाला त्यातली सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, आत्ताचा जो सतेज पाटील महामार्ग जे सांगतायत ना की तो पर्यायी मार्ग उपलब्ध आहे, तर पर्यायी मार्गाला पवनार पासून जर इकडे सिंधुदुर्गामध्ये जायचं असेल तर 18 तासाचा अवधी लागतो. हा शक्तीपीठ महामार्ग जर तयार झाला तर 8 तासामध्ये पवनारवरून तो सिंधुदुर्गमध्ये पोहोचू शकेल. आता हा जो कमी वेळामध्ये जाऊन पोहोचण्याचे काय फायदे असतात हे सतेज पाटीलांना वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. दादा भुसे मंत्री उत्तर देत असताना सतेज पाटीलांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की याची आवश्यकता किती आहे, परंतु सतेज पाटील आणि एकंदरीत विरोधक ते मांडायला तयार नव्हते. त्यांनी तो विषय लावून धरला आणि म्हणजे गदारोळ झाला. त्याच्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं आणि कामकाज सुरू झाल्यानंतर हा विषय बारगाळला. म्हणजे एक प्रकारे असं लक्षात असेल की केवळ हंगामच करायचा होता का विरोधकांना? राजकीय विरोध होता, फक्त राजकीय विरोध होता. आणि येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला अशा एक प्रकारे करू, याच्यामध्ये फार परिणाम मराठवाड्या आणि विदर्भात होईल असं वाटत नाही, परंतु कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा थोडा बहुत फरक होऊ शकतो. म्हणून हा पॉलिटिकल सब्जेक्ट सतेज पाटलांनी करून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते आज यशस्वी झाले. कारण ज्या पद्धतीचं डिबेट झालं ते यशस्वी झाले. त्याच्यामध्ये आजच्या कामकाजाचा हा विषय महत्वाचा ठरला. दुसरा महत्वाचा विषय नीट परीक्षेच्या संदर्भातला होता. म्हणजे पेपर फुटीचं जे प्रकरण होतं ते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी मोठ्या प्रमाणामध्ये तो उचलून धरला. त्यावेळी सभागृहामध्ये अजित पवार उपस्थित होते आणि त्यांनी पेपर फुटीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये काही कायदे करता येतील का असा सुद्धा एक
विषय धसाच लावण्याचा विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी प्रयत्न केला. सरकारतर्फे अजित पवारांनी त्याच्यावरचं समर्पक उत्तर दिलं आणि त्यांनी सांगितलं की ही बाब विचाराधीन आहे आणि सगळ्यांनी त्याचा निषेध केला. म्हणजे अजित पवार तर असं म्हणाले की हा पेपर फुटीचा जो विषय आहे तो काही ह्याच काळात घडलेला असं नाही. म्हणजे ज्यावेळी काँग्रेसचे सरकार होते त्यावेळीच हा पेपर फुटी मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. इव्हन उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुद्धा पुण्यामध्ये मोठं पेपर फुटीचं प्रकरण घडलेलं होतं. ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्याचाही उल्लेख त्यांनी केला. परंतु यावर राजकारण करण्याचं कारण नाही. अशा पद्धतीचा जो विषय अजित पवारांनी मांडला तो रास्तही आहे आणि तो त्याच पद्धतीने केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जो गोरखधंदा आणि याच्यातून पैसे कमवण्यासाठीचा जो एक नेक्सस आहे आणि या नेक्ससला तोडणं फार गरजेचं आहे. कारण हा विद्यार्थ्यांच्याच भवितव्याशी नाही तर या देशाच्या तरुणांच्या भवितव्यासाठी, म्हणजे एक प्रकारे या देशाच्या भवितव्यासाठी हा खेळण्याचा जो प्रकार आहे, ही माणसं, ही जी माफिया आहे, हा जो नेक्सस आहे, हा नेक्सस तोडण्याची गरज आहे. आणि तो विषय मला असं वाटतं आजच्या कामकाजातला एकदम महत्वपूर्ण विषय होता. तो ह्या दोन बाबी म्हणजे एक शक्तीपीठाचा विषय आणि नीटचा विषय आणि दुपारच्या कामामध्ये दिव्यांगांना जो एक प्रकारचा जो लाभ देण्याचा जो एक सरकारची जी वेलफेअर योजना असते त्याचा पैसा वेळेवर मिळत नाही आणि तो विषय बच्चू कडूंनी मांडून धरला. आणि अजित पवारांनी फार सुंदर घोषणा त्याच्या संदर्भातली केली की महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांना जो लाभ द्यायचा आहे तो लाभ महिन्याच्या 5 तारखेला डेफिनेट मिळेल. ही जी शाश्वती त्यांनी दिलेली आहे ना ती फारच उपयोगाची आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले जेवढेही दिव्यांग लोक आहे किंवा जेवढेही वेलफेअर स्कीम आहे त्याच्यासाठी ही प्रत्येक वेलफेअर स्कीमसाठी ही बाब करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे लोकांना एक निश्चित तारखेला आपल्याला जो काही पैसा आहे तो मिळणार आहे याची शाश्वती मिळेल. आणि मला असं वाटतं की सरकारने आजच्या या विषयातला फार मोठा निर्णय केला असं मला सांगायचं आहे. फारसं कामकाज आज झालं नाही. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर जे अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी जे राज्यपालांनी भाषण केलं होतं त्याच्या संदर्भातली आजची चर्चा सुरू झालेली आहे. ती त्याच्या संदर्भातला काय रिप्लाय येईल तो रिप्लाय आपल्याला सोमवारी आपल्याला तो बघावयास मिळेल. त्यावेळी आपण परत एकदा याच्या संदर्भात भेटू. धन्यवाद. तर हे होते तर विशेष आजचं दिवसभराचं विश्लेषण. आज भारतीय स्तराने आपणास सांगितलं आहे दिवसभरातल्या काय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीचं विश्लेषण. असंच आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून दररोज दिवसभराचं विश्लेषण आम्ही प्रसारित करत आहोत. कॅमेरामॅन देवाशिष कुमारसह स्वप्नील दुधारे, मुंबई.